तुम्ही बोलते शिवसेना पाहिजे तुम्हाला, पण तिथे पण शिवसेनाच आहे ते असं सांगतोय. शिवसेना एकनाथ शिंदे आणि शिवसेना युबीटी. बाळ ठाकरेची शिवसेना ना, आम्ही पहिल्यापासून कट्टर शिवसैनिक आहोत म्हणून. अमित ठाकरे बोलतात मी पण निवडून येणार, सदा सवरकर बोलतात मी निवडून येणार, आपला महेश सावंत बोलतात मी पण निवडून येणार. आता कोण येणार ते दादरच्या मठामध्ये स्वामी समर्थ बसले ते सांगणार, तर ते ठरवणार, मी ठरवू शकत नाही. लोक खात आहेत पित आहेत मजा करत आहेत. आता इलेक्शनला तर आणखी मजा करणार, जिकडे मिळणार तिकडे खायला लागणार. माहीममध्ये जे कॉन्टेस्ट आहे ते खूप टफ कॉन्टेस्ट वाटतंय, तर तुम्हाला काय बोलायचं आहे या इलेक्शनबद्दल? मला या इलेक्शनबद्दल काही बोलायचं नाही, पण इथे यायचं तर महेश सावंत तरी यायला पाहिजे अशी माझी महेश सावंत शिवसेना युबीटीचे कॅन्डिडेट. हो, याचा बाळ ठाकरेचं, त्यामुळे मला ते यायलाच पाहिजे महेश सावंत पण. पण त्याने ते म्हणजे आमच्या इथे म्हणजे प्रभादेवी साईडला राहतात ते, कारण ते आमच्या म्हणजे ओळखीचे म्हणजे असं म्हणजे गरोबासारखं आहे त्यांचं माझं. तर तुम्ही बोलताय की म्हणजे शिवसेना म्हणून मला ते यायला पाहिजे. तर तुम्ही बोलताय शिवसेना युबीटीचे कॅन्डिडेट महेश सावंत जे आहे ते लोकल आहे, तर तुम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे, तुम्ही त्यांना वोट देणार. पण कोणतं काम तुम्हाला बघायचं आहे? मला जर पाण्याचा प्रॉब्लेम आहे, माझ्याकडे जर पाणी येत नाही आहे, त्या पाण्याचा प्रॉब्लेम त्यांना मी बोलणार आहे. काय आहे पाणीचा पाणी प्रॉब्लेम? माझ्याकडे वरती येत नाही अजिबात आहे, म्हणजे आमच्या नळालाच पाणीचा प्रॉब्लेम आहे. अच्छा, तर एक तर ते पण आमचं पाणी म्हणजे कसं बिलवर आहे, असं स्वतःचं स्वतंत्र असं म्हणजे असं बिल आम्हाला भरावं लागते. तर किती वाजता येतात पाणी? पाणी संध्याकाळी 6:30 वाजता येतं, 6:30 पावणे 7च्या दरम्यान येतं. आणि लाईन लागतात का खूप? नाही, घरातच आहे, पण वरती चढत नाही. कॉन्टेस्ट खूप टफ आहे, कारण सदा सरवणकर पण आहे, ते सिटिंग MLA आहे. त्यांचं काम कसं वाटलं तुम्हाला इतकं वर्ष? ते आहे सदासरण काम पण आहे, नाही असं नाही आहे काम. पण मी म्हटलं चला ते म्हणजे आम्ही पहिल्यापासून शिवसैनिक आहे ना, म्हणून मला वाटतं त्यांना द्यावं. तर ते पण ते मुलींचं काय झालं आहे जनरेशन की अमित ठाकरे यायला पाहिजे. ते त्यांनी बोललं, पण तुम्ही बोलते शिवसेना पाहिजे तुम्हाला, पण तिथे पण शिवसेनाच आहे ते असं सांगतोय. शिवसेना एकनाथ शिंदे आणि शिवसेना युबीटी. बाळ ठाकरेची शिवसेना ना, आम्ही पहिल्यापासून कट्टर शिवसैनिक आहोत म्हणून. पहिला तुम्हाला या कॉन्टेस्टबद्दल काय बोलायचं आहे माहीम सीटवर? आता हे माहीम जे कॉन्टेस्ट आहे, आणि काय झालं, सदा सवरकर शिंदे गट हे इथे विद्यमान आमदार आहेत, ते गेली 3 वर्ष ते आपला हक्क सोडायला तयार नाही आहेत. राज ठाकरे बोलत आहेत माझा मुलगा उभा आहे, ते बोलतात मी कुठल्याही परिस्थितीत अमित ठाकरेला निवडून येणार. आता राहायला कोण? उद्धव ठाकरे. आता उद्धव ठाकरे गट त्यांनी असा इथला पहिले विभाग प्रमुख, त्यांना पण ते पण मजबूत आहेत. त्याच्यामुळे काय होईल आणि काय कोण निवडून येईल त्याचं मी तुम्हाला सांगू शकत नाही काय ते. आता ज्यावेळी राज ठाकरे उभे राहिले, राज ठाकरेचा मुलगे उभे राहिले, त्यावेळी त्यांनी भाजपने त्यांना निर्धास्त पाठिंबा दिला. तर काही लोकांचं असं मत होतं की राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे उभा आहे, त्याला पण त्यांनी हे करावं, पाठिंबा द्यावा. पण सदा सर्वांकडे काय सांगितलं, मी इथला 3 वर्ष कंटिन्युअस आमदार आहे, तर मी इथे जागा लढवणार. अमित ठाकरे बोलतात मी पण निवडून येणार, सदा सवरकर बोलतात मी निवडून येणार, आपला महेश सावंत बोलतात मी पण निवडून येणार. आता कोण येणार ते दादरच्या मठामध्ये स्वामी समर्थ बसले ते सांगणार, तर ते ठरवणार, मी ठरवू शकत नाही. कोणते मेन इश्यूज आहे माहीम कॉन्स्टिट्युएन्सी? कोणते 3 इश्यू पण बोलू शकतात? नाही, पण इथे इश्यूज काय नाही, लोक चांगले व्यवस्थित आहेत, कोणाला काय प्रॉब्लेम नाही आहे. लोक खात आहेत पित आहेत मजा करत आहेत. आता इलेक्शनला तर आणखी मजा करणार, जिकडे मिळणार तिकडे खायला लागणार. सर, रिडेव्हलपमेंट एक इश्यू आहे का इथे? काय नाही बघा, याच्या पाठी रिडेव्हलपमेंट चालू आहे, इकडे चालू आहे, पलीकडे सगळं रिडेव्हलपमेंट चालू आहे. बघा, रिडेव्हलपमेंटचा जो प्रश्न आहे ते टेनंट आणि बिल्डर. तर माझं मत असं आहे, रिडेव्हलपमेंटमध्ये राजकीय नेत्यांनी बाहेर त्यामध्ये हात घालू नये. There are some reports which say that the stretch between Matunga railway station and Mahim railway station, there is a prostitution racket there. अशा बोलते की एक अशा रॅकेट आहे तिथे, जे काही खूप काय बोलतात आपण इनडिसेंट ॲक्टिव्हिटीज करतात रात्रीमध्ये. म्हणजे तिथे लोक येतात, ते काही ज्यांनी आहे त्यांना घेऊन जातं साईडला, आणि हे सगळे म्हणजे व्हॉट वी से वल्गर ॲक्टिव्हिटीज टेकिंग प्लेस इन दॅट स्ट्रेच. सर, एनी आयडिया अबाउट इट ऑर इज देअर? मला जी काय आयडिया नाही आहे, पण जर तुम्ही खरी जर बघायला, मुंबई जर तुम्हाला खरी बघायची असेल तर मुंबई ही रात्रीची, रात्रीचे सगळ्या प्रकारचे धंदे केले जातात. दिवसा काय नाही, दिवसा सर्वसामान्य काय सगळं आहे ते, पण रात्रीचा जो व्यवहार चालतो तर मुंबई बघायची तर रात्रीची बघायची. कारण कंप्लेंट्स आलाय की त्या स्ट्रेचवर काही माहीमचं घेऊ नका, प्रत्येक ठिकाणी काही ना काही प्रॉब्लेम आहेत, प्रॉब्लेम्स आहे. माहीमचं कशाला बघितलं, अनेक ठिकाणी आहे प्रॉब्लेम्स हे होतच असतात.
त्याच्यामध्ये आणि काय असते त्या प्रॉब्लेममध्ये पब्लिक समजा बघते आहे पण त्यामध्ये पडत नाही का तर ते दोघे एकत्र होतात आणि जो बोलेल ना त्याला मार पडतो.